त्यांनी केलेल्या आहेत। या सगळ्या घटनेच्या मुळाशी जावंच लागेल। असाधारण आणि गंभीर घटना आहे आणि या घटनेतून पोलिसांना काही गोष्टी स्वतःच्या कार्यपद्धतीतल्या बदलाव्या लागतील। त्या कराराच्या मागे पाठपुरावा करणं हे आमचं काम आहे। शासन, प्रशासन, पोलीस आणि चौकशी यंत्रणा सगळ्या सजगतेने काम करतील। मुंबई कालही सेफ होती, उद्याही सेफ राहील। मुंबईचे पोलीस यांची एक मोठी चांगली प्रथा परंपरा आहे। ही घटना जरी गंभीर असली तरी याच्या मुळाशी पोलीस जातील असा माझा विश्वास आहे। सर, तुम्ही ज्या विधानसभेचं नेतृत्व करता, लोकप्रतिनिधित्व करता, तिकडे मोठमोठे सेलिब्रिटी राहतात, परंतु सैफ अली खानच्या या प्रकरणानंतर सध्या सगळे घाबरलेले आहेत। कारण का याआधी सलमान खानच्या घरावरचा हल्ला, सिद्दीकीची हत्या आणि आता सैफ अली खानचं नेमकं बांद्र्यामध्ये चाललंय का, हा प्रश्न इकडे निर्माण होतो। मला वाटतं की या सगळ्या गोष्टी पोलिसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत, आम्ही गांभीर्याने घेतल्या आहेत। आजही मुंबई, बांद्रा, महाराष्ट्र हा त्या अर्थाने कुठल्याही गोष्टीला गांभीर्याने घेऊनच काम करतो। या तिन्ही विषयात असेल पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आहेत। या सगळ्यामध्ये सुद्धा आरोपी अटक करण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या दोन घटनेतल्या झाल्या आहेत तेही आपल्याला अनदेखा करून चालणार नाही। आणि मला असं वाटतं की घाबरण्याची प्रतिक्रिया ही स्वाभाविक आहे आणि त्या स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त होणं हे आपल्या बॉलिवूडचे असो किंवा सामान्य नागरिक असो दोघांचा अधिकार आहे। त्यांच्या भावनांना आम्ही करायच्या कामाचा आदेश समजून आम्ही काम करू, त्यांना आश्वस्त करू जातो। कालही बांद्रा सेफ होतं, उद्याही बांद्रा सेफ राहील। पण विरोधी पक्ष तर वारंवार आरोप करतोय, शरद पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत, जितेंद्र आव्हाडांपासून नाना पटोलेंपर्यंत सर्वांनी मुंबईबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। मला वाटतं की ही वेळ आणि सैफ अली खान यांचा हल्ला याच्यावर राजकारण करणं हे योग्य नाही। मलाही राजकीय उत्तर आदित्य ठाकरे बांद्राला कुठे यायचे ते जितेंद्र आव्हाडांच्याकडे काय चालू होतं याचं देता येईल, पण ही वेळ नाही। आज आरोपी पकडणं, सैफ अली खान बरे होणं, त्यांच्या परिवाराला असलेल्या मानसिक धक्क्यातनं ते बाहेर येणं, ज्या कमी गोष्टी राहिल्या त्या पोलिसांनी पूर्ण करणं आणि या गंभीर घटना होऊच नाहीत या दिशेची कार्यपद्धती करणं याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं माझं मत आहे। बांद्र्यातल्या सेलिब्रिटींना काय संदेश द्याल, कारण का सध्या त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे, एबीपी माझाच्या माध्यमातून काय सांगा? चिंतेचं वातावरण त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। त्यांची चिंता करायला मुंबईचे पोलीस, प्रशासन, शासन आम्ही सगळे तयार आहोत, मजबूत आहोत, तुमच्या मागे उभे आहोत। आणि सिनेमाच्याच भाषेत सांगायचं झालं तर डरना मना है, कल भी आप डरे नहीं थे, आने वाले कल में भी मत डरिए, पुलिस आपके साथ है। एक शेवटचा प्रश्न, आरोपी कधी पकडला? मला वाटतं पोलीस त्याचं काम करतायत, जेवढा लवकर याचा छडा लागेल तो त्यांनी केलाच पाहिजे, त्याचा पाठपुरावा आम्ही करू। खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। तर बांद्रा पश्चिम इथले या विधानसभेचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया आपण बघत होतो। मुंबई आणि बांद्रे हा परिसर सुरक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत, लवकरात लवकर आरोपीला पकडलं जाईल आणि आम्ही प्रशासक म्हणून सुद्धा या सगळ्या